मी दिलीप वाघमारे, पत्रकार लोणंद. मी सांगू इच्छितो की 8:30 वाजण्याच्या सुमारामध्ये माझा मुलगा रोहन दिलीप वाघमारे आणि तो पुण्याला होता. नवरा बायकोचा वादविवाद झाला होता. त्या कारणास्तव त्याला लोणंद पोलीस स्टेशनला आम्ही बोलवण्याकामी हजर झालो. साहेबांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्याला सासरवाडीच्या 5 गुंड आणि 3 महिला, त्याची सासू, बायको आणि 1 महिला, अशा लोकांनी 8:30 वाजता रेल्वे स्टेशनच्या माझ्या राहत्या घरामधून त्याला अमानुष मारहाण करीत भर चौकातून शास्त्री चौकापर्यंत नेऊन अज्ञात गाडीमध्ये बसवून त्याला किडनॅप करून नेलेला आहे. तो अद्याप हाती आलेला नाही. त्यामुळं लोणंद पोलीस स्टेशनचे संपर्क साधून आम्ही चौकशी साहेब करत आहेत. आणि त्याचबरोबर माझा एकुलता एक मुलगा आहे. उद्या सासरवाडीची लोक, नातलग आणि गुंड हे लक्ष्मी टेकडीतील सरायात गुंड आहेत आणि त्याच्यामुळं मुलाचा घातपात होण्याची दाट शक्यता आहे. आणि विपरीत काही घडू नये यासाठी मी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गेले 1 तास इथं बसून आहे. आणि एफ.आय.आर देण्याकामी पहिले कॉन्स्टेबल, आताच सुट्टी झाल्यामुळं दुसरे कॉन्स्टेबल आलेले आहेत आणि आमची चर्चा सुरू आहे. आणि तपासाकामी मी इथं तळ ठोकून बसलेलो आहे. तर माझी विनंती आहे की SP साहेबांनी, मी मागासवर्गीय आहे, आमच्यासारख्या मागासवर्गीय कुटुंबावर असा अन्याय होत आहे, हे सातारा जिल्ह्यामध्ये असं घडतं, हे खेदाची बाब वाटते. आणि हा लोणंदमध्ये असा प्रकार घडतो म्हणजे बिहारसारखी स्थिती निर्माण झालेली आहे असं मला वाटतं आहे. तर अशा गुंडांना तत्काळ SP साहेबांनी वरिष्ठ अधिकारी नेमून त्यांना अधिकाधिक शिक्षा कशी होईल या कामी लक्ष देऊन आम्हा लोकांना सहकार्य करावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.